गोकुळच्या सुखा अंत कृष्णानंदा घरी
अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी आनंद नारी नर नारी आनंद बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी आनंदल्या 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 आनंदल्या
नर नारी आनंदला गोकुळच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंद नर नारी गुढिया तोरणे करते कथा गाते गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंद नर नारी तुका म्हणे छंदे येणे वेधिरे गोविंदे किंवा मनमोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंद नर नारी विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम उत्तरे चरण संतांसिया कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार गुरुदास
परमेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची वसुदेव सुतं दैवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मङ्गलभावना मङ्गलहारी धन्य धन्य निवृत्तिदेवा काय महिमा वर्णावा शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन भगवान त्र्यंबकेश्वरनाथ आणि संत निवृत्तीनाथ यांच्या नगरीमध्ये कीर्तन सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून महाराज भगवान कृष्णाने गोकुळामध्ये अवतार धारण केल्यानंतर त्यावेळेला नेमका काय प्रसंग, नेमकी काय स्थिती, तिचं सुंदर असं वर्णन महाराज या अभंगातून करतात. विठ्ठल असो दरवर्षी या ठिकाणी विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे हा कार्यक्रम चालत आलेला आहे. तेव्हा याही वर्षी देखील मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. हा ज्या निमित्ताने कार्यक्रम आहे असे महान संत प्रातस्मरणीय ब्रह्मलीन गोविंद बाबा यांचा हा सत्य धर्म जागृती निमित्त असलेला अखंड हरिनाम सप्ताह, अशा या सप्ताहामध्ये ज्यांच्याद्वारा ही सेवा, कीर्तन सेवा, कार्याची सेवा मला प्राप्त झाली अशा महावैष्णव परमसाध्वी तपोमूर्ती मीराताई उर्फ कृष्णामाई यांच्या आग्रहाने, यांच्या प्रेमातून ही सेवा करण्याचा मला योग प्राप्त झाला. तेव्हा या स्थानी आमचे बरेच संत मंडळी उपस्थित आहेत आणि बरेच असे संस्था चालक देखील आहेत, त्यांचे विद्यार्थी देखील आहेत. इथं भागवतकार आहेत, रामकथाकार आहेत, प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत
गायक आहेत, वादक आहेत आणि सर्व काही श्रवण करणारी मंडळी आहेत, स्त्री पुरुष आहेत, बालक वर्ग, वारकरी पंथाचं शिक्षण घेणारी मंडळी, बालमूर्ती बऱ्याच आहेत. अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची ही काल्याची सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग सर्वांच्या परिचित आहे. विठ्ठला तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर हे स्थान म्हणजे जंगलमय मंगल असं आहे. हे सर्वांचं गुरुस्थान आहे. इथूनच वारकरी पंथाला सुरुवात झाली असं म्हटलं तरी चालेल. कारण निवृत्तीनाथांना बौद्ध अनुग्रह याच स्थानी झालेला आहे. नंतर त्यांनी आपला बोध, आपलं ज्ञान विश्वमावली ज्ञानेश्वर महाराजांना दिलेलं आहे. आणि विश्वमावलीपासून या वारकरी पंथाला चांगली अशी दिशा प्राप्त झाली. पूर्वी पंथ नव्हता असं नव्हे, होता, पण त्याला मानावं तसं रूप नव्हतं. या वारकरी पंथाला खऱ्या अर्थाने विश्वमावलीपासून रूप प्राप्त झालं आणि हे सगळं सरे निवृत्तीनाथ महाराजाकडे जातं. विठ्ठला सात दिवसापर्यंत या ठिकाणी जी काही आपण अनेक अंगाने सेवा केली असेल, कोणी आर्थिक अंगाने केली असेल, कोणी कलेच्या माध्यमातून केली असेल, कोणी श्रवणाच्या रूपातून केली असेल, कोणी अन्नदानाच्या रूपातून केली असेल, कोणी या ठिकाणी झाड लोट करणे या रूपातून केली असेल, कोणी पिण्याच्या पाण्याच्या रूपाने केली असेल. अशी भिन्न भिन्न रूपाने केलेली सेवा, त्या सेवेचं फल आज भगवान कृष्ण परमात्मा काल्याच्या माध्यमातून देत असतो. विठ्ठला नामसप्ताहाची सांगता आज काल्याच्या रूपाने होत आहे. आणि काला झाला की कार्यक्रम संपला. ज्याप्रमाणे गंगेची धाव कुठपर्यंत, तर समुद्र प्राप्त होईपर्यंत, मंदिराचं काम कुठपर्यंत, कळस बसवण्यापर्यंत, आखाडा कुठपर्यंत, दौंडीची पुष्टी होईपर्यंत. त्याप्रमाणे नामसप्ताह कुठपर्यंत, काला होण्यापर्यंत. विठ्ठला वारकरी पंथामध्ये काल्याला महत्त्वाचं स्थान आहे. काला म्हणजे त्याला फार मोठा अर्थ आहे. त्याला आपण कमी लेखायचं नाही, वेगळ्या वृत्तीने पाहायचं नाही. काला म्हणजे सुखच आहे. आणि सुख कोणाला नको आहे, तेव्हा काला हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असावा. ज्याच्या जीवनामध्ये नाही काला, मग तो मनुष्य जन्मालाच कशाला आला.
प्रत्येकाने काला सेवन करावा. विठ्ठला आणि काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर या ठिकाणी अन्य देवांचं चरित्र सांगता येत नाही. काल्याच्या प्रसंगात भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये असताना ज्या काही लीला केल्या, जे काही चरित्र केलं, तर त्याचं नेमकं काय करा. चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. तर भगवंताने जे काही चरित्र जीवनामध्ये केलं, पूर्ण जीवन नाही, फक्त गोकुळामध्ये असताना जे काही जीवन गेलं आणि जे काही चरित्र केलं त्याचंच उच्चारण करा. आचरण मात्र करू नका, फक्त उच्चारण करा. उच्चार करा ते जीवन भगवान कृष्णाचं आणि आचार करा ते जीवन प्रभू रामचंद्राचं. तेव्हा जगाच्या पाठीवर की ज्यांनी धर्माचं महान कार्य केलं असे ते दोन देव म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र आणि भगवान कृष्ण परमात्मा. या दोन देवामध्ये फार मोठी तफावत आहे. एकाचा आचार घ्या, एकाचा विचार घ्या. उच्चारणे जीवन भगवान कृष्ण आणि आचरणे जीवन भगवान प्रभू रामचंद्र. एक अवतार यामध्ये नीतिप्रधान, एक अवतार यामध्ये प्रीतिप्रधान, एक अवतार आदर्श देणारा तर एक अवतार आकर्षण करणारा. एक अवतार जो झाला तो शुक्ल पक्षात, एक अवतार जो झाला तो कृष्ण पक्षात. एक अवतार सूर्यवंशात, एक अवतार चंद्रवंशात. एक अवतार त्रेतायुगात, एक अवतार द्वापार युगात. एक अवतार उन्हाळ्यात तर एक अवतार पावसाळ्यात. एक अवतार दिवसा 12 वाजता तर एक अवतार रात्री 12 वाजता. एक अवतार राजगृहात तर एक अवतार कारागृहात. एका अवतारामध्ये एकच पत्नी, एका अवतारामध्ये भरपूर पत्न्या. विठ्ठला अशी फार मोठी भिन्नता आहे दोन अवतारामध्ये. पण मुळात विचार केला तर दोन्ही अवतार एकच होत. राम तोच कृष्ण आणि कृष्ण तोच राम आहे. अनेक संतांनी या दोन्ही अवताराचं वर्णन केलेलं आहे. पैकी शांती सम्राट एकनाथ महाराज यांनी तर भगवान कृष्णाच्या जीवनचरित्राचा कळस केलेला आहे.
नाथ महाराज होता देवाचे अवतार बरेच झाले, पण कृष्णासारखा नाही झाला. इतर अवतारामध्ये देवाने केलं असेल चरित्र, पण असं भगवान कृष्णासारखं नाही केलं. मागा अनेक अवतार झाले, परी ऐसे चरित्र नाही केले. वेदे वेदाला दबिले विचारी आदि धले निज पद. बहुत अवतारी अवतरणा देव, परिजन अवतारीचा नवलाव. दैवान कळे अभिप्राव, अगम्य पाहो हरिलीला. देवाने भगवंताने आपल्या बालपणामध्ये अघटित अशा घटना केल्या, अलौकिक अशा लीला केल्या. अशा काही देवाच्या लीला की ज्या लीला देखील कळत नाही, अशा त्या लीला सामान्य जीवाला कशा कळतील. भगवान कृष्णाने गोकुळात असताना जे काही कर्म केलं, तर त्या कर्माचा जर आपण भक्तिभावाने विचार केला, उच्चार केला, चिंतन केलं, स्मरण केलं तर काय होतं. कृष्ण कर्माचे करे जो स्मरण, तो कर्मची तोडी कर्मबंधन. ऐसे उदार कर्माचरण, आचरला श्रीकृष्ण जनुद्धरणा. की ज्या चरित्राचं उच्चारण केलं, कर्माचं उच्चारण केलं तर दीनदुर्बलाचा उद्धार होऊ शकतो, असं अप्रतिम भगवंताचं चरित्र आहे. भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलं, पण भगवंताने केलेलं चोरी कर्म ही साऱ्या जगात प्रसिद्ध झाली. तेव्हा देवाने केलेली चोरी, जर ती चोरी आपण मुखाने गायली अथवा कानाने श्रवण केली तर काय होतं. श्रीकृष्णाची चोरी घेती गाता, श्रीकृष्णाची चोरी घेती गाता, सुवर्ण स्त्रिया पावनता. सोन्याची चोरी करणारा जरी असेल आणि त्याने जर भगवंताची चोरी श्रवण केली, त्याने काल्याचं कीर्तन ऐकलं, भगवंताची कथा श्रवण केली, तर तो दोषमुक्त होतो. तत्पूर्वी त्याला पश्चाताप झाला पाहिजे, अनुताप झाला पाहिजे. त्याने खंत व्यक्त केली पाहिजे की माझ्या जीवनातून महान चूक झाली, मोठं पाप घडलं, मोठं पाप केलं, तर हे देवा मला सगळं माफ कर, तुझ्याशिवाय होणार नाही, अशी खंत देवाकडे व्यक्त केली. अशी नम्रता घेऊन देवाला अट्टहासाने प्रार्थना केली तर नक्की त्या जीवाचं पाप भगवान नष्ट करतो. विठ्ठला. तर असा सकळ देवांचा देव भगवान कृष्ण परमात्मा, त्या परमात्माने गोकुळात अवतार धारण केला. त्याचं कोणतं कारण आहे तर अवताराचं एकच कारण सांगता येईल. अनेक प्रकारची कारण आहेत. ऋण फेडावय अवतार केला, अविनाशाला कारासी, पृथ्वीचा भार करावया दूर, म्हणून अवतार घेतलासे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायण अवतार. बरेच कर्म समोर करून भगवंताने गोकुळामध्ये अवतार धारण केला. आणखी महत्वाचं कारण म्हणजे गोसेवा. यामध्ये काही ठराविक अशा शक्ती व्यक्ती, त्यामध्ये संत आहेत, त्यामध्ये ब्राह्मण आहे, त्यामध्ये गाय आहे, त्यामध्ये धर्म आहे, त्यामध्ये सदाचारी लोक आहेत. याकरिताच भगवान
अवतीर्ण होत असतो. विठ्ठला तेव्हा व्यापारी काळामध्ये अत्यंत पाप झालं, अति पाप झालं. शेवटी सर्व ऋषीमुनींच्या तथा पृथ्वी माता अधिकून सर्वांच्या हाका देवाला प्राप्त झाल्या. सर्वांची कळकळीची, प्रेमाची, तळमळीची हाक देवाने श्रवण केली की देवा तुझ्या अवताराशिवाय आता शक्य नाही, तुला यावंच लागेल. सर्वांचे हक्क काने घेऊन भगवंताने निर्णय घेतला की अवतार धारण करायचा, पण कुठं करायचा? या भारत देशात. पण या भारत देशात अनेक प्रांत, अनेक प्रदेश, पैकी प्रदेश कोणता? उत्तर प्रदेश. प्रदेश म्हटल्यानंतर त्यामध्ये अनेक जिल्हे येतात. मथुरा जिल्हा, अनेक गावं येतात. गोकुळ हे गाव, अनेक घर येतात. ते घर म्हणजे नंदा. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण घरी, बाळकृष्ण घरी, बाळकृष्ण घरी, बाळकृष्ण कोणा घरी? तर बाळकृष्ण नंदा घरी. नंदाच्या घरी भगवंताने अवतार धारण केला. नंदाच्या घरीच का केला? तर ते घर फार चांगलं. नंद बाबा फार चांगले पुण्यवान, यशोदा माता फार चांगली ती पुण्यवान. जे आनंद देतात ते नंद, त्यांना नंद म्हणतात. जी यश देते ती यशोदा माता आहे. कारण भगवान भक्त्याच्या पोटी अवतार धारण करत नाही. कारण ते पात्र चांगलं असावं लागतं, तर तिथं भगवान अवतीर्ण होतो. विठ्ठला अवतार घेण्यासाठी गोकुळ हे गाव फार सुपात्र होते. गोकुळ हे गाव फार मोठं भाग्यवान, फार मोठं पुण्यवान. तिथं सर्वच माणसं सज्जन. आणि एक तर गोकुळात गायीच फार होत्या. गायीच फार होत्या म्हणून त्याचं नाव पडलं गोकुळ. कारण गो म्हणजे गाय आणि कुळ म्हणजे समुदाय. तर ज्या ठिकाणी गायींचा असंख्य समुदाय म्हणून त्याला म्हटलेलं आहे गोकुळ. तेव्हा सकल वैभवाचं प्रतीक म्हणजे गोकुळ आहे. तसं एखाद्या घरामध्ये फार सुबत्ता असेल, मुलं बाळ, संपत्ती, शिक्षण, अमुक तमुक, मग आपण काय म्हणतो, हे घर म्हणजे गोकुळासारखं आहे, गोकुळासारखं. तेव्हा वैभवाचं प्रतीक म्हणजे गोकुळ आहे. अशा गोकुळातील नंदबाबाच्या घरामध्ये भगवंताने अवतार धारण केला. बाळकृष्ण नंदा घरी. देवाला जशी उपाधी लागली त्याप्रमाणे तसे नाव देवाला प्राप्त झाले. बालपण असताना म्हणून भगवंताला म्हटलेलं आहे बालकृष्ण. राधेबरोबर असताना म्हणून भगवंताला म्हटलेलं आहे राधाकृष्ण.
आणि गीतेमध्ये भगवंताला अर्जुनाला गीता संपताना म्हटलेलं आहे भगवान कृष्ण. असे बरेच कृष्ण आहेत, 8 कृष्ण आहेत. विठ्ठला भगवान कृष्ण, बालकृष्ण, गोपालकृष्ण, राधाकृष्ण वगैरे वगैरे असे बरेच कृष्ण आहेत. तरी तर बालकृष्ण नंदा घरी, कोणत्या घरी? नंदाच्या घरी भगवान अवतीर्ण झाले. तर भगवंताच्या येण्याला अवतार म्हटलेला आहे, जीवाच्या येण्याला जन्म म्हटलेला आहे. जन्म जीवाचा, अवतार देवाचा. अवतार शब्द म्हणजे फारच मोठा समजू नका. म्हणजे उत्कृष्ट अवस्था त्यागेत्वे सती आणि निकृष्ट अवस्था ग्रहणमिती. उत्कृष्ट अवस्थेचा त्याग करणं आणि निकृष्ट अवस्था जीवनामध्ये धारण करणं याचं नाव आहे अवतार. विठ्ठला 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 तेव्हा अवतार देवाचा असतो आणि उद्धार हा जड जीवाचा असतो. अवतार शब्दाचा अर्थ म्हणजे खाली येणे आणि उद्धार शब्दाचा अर्थ म्हणजे वर जाणे. वर जाणारा तो जीव, खाली येणारा तो भगवान आहे, केवळ जड जीवाच्या उद्धारासाठी असं. तर भगवंताने गोकुळामध्ये नंदगृही अवतार धारण केलं. बाळकृष्ण नंदा घरी. परिणाम काय झाला? भगवान कृष्णाच्या अवताराचा आनंद सर्वांना प्राप्त झाला. एरवी काहीतरी मुलं जन्माला आले तर त्यांचा आनंद सर्वांना होत नाही. काही मुलाचा आनंद घरापुरताच, तो शेजाऱ्याला देखील नसतो. काही मुलांचा आनंद घर अधिक शेजारी, तो शेजारच्या गल्लीलाही नसतो. काही मुलांचा आनंद एखाद्याच गल्लीपुरता राहतो, तो पूर्ण गल्लीला जात नाही. पण देवाचा आनंद जेवढे गावातील लोक असतील, स्त्री पुरुष असतील, त्या सर्वांनाच प्राप्त झाला. आनंदला नरनारी. असा जो झालेला आनंद, सुखसागर असा परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यामुळे आता त्या गोकुळामध्ये सुखाला काय कमतरता आहे? गोकुळच्या सुखा, 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 गोकुळच्या सुखा. अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, नाही लेखा. बालकृष्ण दागरी, बालकृष्ण दागरी. गोकुळच्या सुखा अंत पार नाही रेखा. गोकुळातील जे काही सुख झालं सर्वांना, त्या सुखाला अंत नाही, त्या सुखाला पार नाही आणि त्या सुखाचा लेखा देखील होऊ शकणार नाही. असं अप्रतिम सुख सर्वांना प्राप्त झालं. कारण भगवंताने आपल्या येण्यातून, अवतार घेण्यातून सर्वांना सुखी केलं. ज्ञानेश्वर माऊलीचे गौरव.
गोकुळीच्या गौरिया गोकुळीच्या गौरिया गोकुळच्या गौरीला गोकुळच्या गौरीला गोधना सकळा गोपी गोधना सकळा गोपी गोधना सकळा गोधना सकळा हरी तुझ पावले हरी तुझ पावले हरी तुझ पावले गोपी गोधना सकळा हरी तुझ पावले हरी तुझ पावले हरी तुझ पावले सर्वांना भगवंताचं सुख प्राप्त झालं. हो, मग इतरत्र सुख नाही का? संसारात सुख नाही का? नाही असं नाही आहे, पण त्याचं प्रमाण फारच कमी. तुकाराम महाराजांचं एक चरण आहे का? सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताय वदे दुःख पर्वताय वदे दुःख पर्वताय वदे दुःख पर्वताय दुःख पर्वताय वरे दुःख पर्वताय वरे दुःख पाता जवा पारे दुःख पाता जवा पारे दुःख पर्वताय वदे दुःख पर्वताय वदे दुःख पर्वताय वदे पापा जवा पारे पाता जवा पारे दुःख पर्वताय वरे दुःख पर्वताय वरे दुःख पर्वताय वरे संसारामध्ये सुखाचा विचार केला तर जबा एवढं सुख आहे, आणि देवाकडे जर विचार केला तर डोंगरासारखं तिथं सुख आहे. जबा एवढं सुख म्हणजे संसार आहे, डोंगरा एवढं दुःख म्हणजे तो जीव आहे. देव म्हटलं की सुखच आहे आणि जीव म्हटलं की दुःखच आहे. तेव्हा महाराज म्हणतात काय प्रमाण आता प्रमाण सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वत आहे एवढे. जवा एवढं सुख आहे आणि डोंगरा एवढं दुःख संसारामध्ये. आणि म्हणून जीवाची संगती धरू नये. सुखप्राप्तीसाठी देवाची संगती संताची संगती धरावी. कारण संताकडे देवाकडे जे सुख आहे त्या सुखाला पारावरच नाही. विठ्ठला ज्या सुखाचं गणित करता येणार नाही, मोजमाप करता येणार नाही, त्याचा पारावार लागणार नाही, त्या सुखाचा अंत देखील लागणार नाही, असं अप्रतिम सुख देवाकडे आहे. तेव्हा इथं महाराज म्हणतात की असं सुखसागर परमात्मा अवतीर्ण झाल्यामुळे सर्वांना ते सुख प्राप्त झालं. सागरामध्ये पाणी असतं, किती पाणी त्याचं मोजमाप नाही. तसं देवाकडे किती सुख आहे त्याचं देखील मोजमाप नाही. विठ्ठला जगामध्ये अस्सल सुख हे देवाकडे आहे आणि जगामध्ये वरपंगी सुखही संसाराकडे. संसारात सुख नाही असं नाही, आहे पण त्याचं प्रमाण फारच कमी. संसारामध्ये सुख म्हणजे किती तर दमडी दक्षिणा आणि दिल्ली प्रदक्षिणा असा संसाराचा खेळ आहे. दुःखच फार आणि सुख एकदम कमी. सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा
सुखाचा विचार नाही मोठे आहे आता सुखाचा विचार नाही सुखाचा विचार नाही संसारामध्ये दिसताना ते सुख दिसतं, पण ते खरं सुख नसून दुःखच आहे. संसारामध्ये दिसायला सुख आहे, पण असायला मात्र दुःख आहे. एक गोष्ट सांगतो, जरा भजन करा. विठ्ठल एका माणसाच्या कानी असं काही नाव पडलं की भारत देशामध्ये भूतगाव आहे, भूतगाव आहे. त्याने तर्क केला की ज्या अर्थी भूतगाव, याचा अर्थ तिथं सगळे भूतच असावे, तिथं सगळे भूतच असावे. जरा चक्रम होता आणि तो कामाला देखील लागला. प्रवास त्याने सुरू केला, अनेक स्थानी जाऊन आला, पण भूतगावाचा शोध लागला नाही. एक त्याचा मित्र त्याने सांगितलं, वा आमच्या बाजूला एक भूतगाव असं कानी पडलेलं आहे. मग त्या दिशेने जाऊ लागला. उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्या गावाजवळ देखील तो प्राप्त झाला. जवळपास त्या उन्हाळ्यात ऊन पडलेला आहे. अशाच समय त्या गावातून एक मनुष्य बाहेर पडला. हा तिकडे जाऊ लागला. दोघांची भेट झाली. तेव्हा या माणसाने विचारलं, का हो तुम्ही या गावातून निघाला, मग हेच भूतगाव का, हेच भूतगाव का? तेव्हा तो मनुष्य म्हटला, मला काय तसं सांगता येणार नाही, कारण मी मरून 2 वर्ष झाले. मी मरून 2 वर्ष झाले, तसं काय मला सांगता येणार नाही. होतच काय यात काय शक्य. एकांतर तो दिसायला माणूस होता, पण असायला तसं संसारामध्ये दिसायला सुख आहे, पण असायला दुःख आहे. सर्व सुखस्थानामध्ये भगवान आणि सर्व दुःखस्थानामध्ये संसार जीव आहे. तेव्हा खरं सुख देवाकडे, म्हणून संतांचा आग्रह सर्वांना होतो ना. आपुला तो एक दैव करून घ्यावा, आपुला तो एक दैव आपला देव करून घ्यावा, आपला देव करून घ्यावा. रती माई के दुखाती आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. देव आपलासा केल्या विना, देवाची भक्ती केल्या विना, देवच आपलं सर्वस्व मानल्याशिवाय जीवनामध्ये खरं सुख मिळणार. तेव्हा सुखसागर भगवान परमात्मा, असा परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यामुळे गोकुळीच्या सुखात अंत पार नाही देखा. तेव्हा झालेले सुख भगवंताच्या अवतारामुळे जे झालेले सुख आहे, जो झालेला आनंद आहे, तो आनंद त्या लोकांनी, गोकुळ अशा लोकांनी कोणत्या माध्यमातून प्रकट केला? बाल कृष्णानंदा गोडे जातो रे धरती कथा गाणे, गोडे जातो रे धरती कथा गाणे, गोडे जातो रे धरती कथा गाणे, गोडे जातो रे धरती कथा
कथा गाती गाणे बुढ़िया तोरणे करती कथा गाती गाणे बुढ़िया तोरणे करती कथा गाती गाणे बालकृष्ण नंदाधरी आनंदया नरनारी बालकृष्ण नंदाधरी आनंदया नरनारी कथा गाती गाणे बुढ़िया तोरणे करती कथा गाती गाणे बालकृष्ण नंदाधरी आनंदया नरनारी बालकृष्ण नंदाधरी आनंदया नरनारी बुढ़िया तोरणे करती कथा गाती गाणे. त्या सर्वच लोकांनी आपापल्या दारी गुढ्या उभा केल्या. कोणते लोक? गोकुळवासी लोक. कशामुळे गुढ्या? आनंदामुळे. कोणाच्या दारी? आपापल्या दारी. बुढ़िया तोरणे, गुढ्या उभारल्या गेल्या, दाराला तोरणं बांधली, अंगणामध्ये सडा समर्जन केलं, रांगोळ्या काढल्या. तरी सगळं आनंदाचं लक्षण आहे, आनंदाचं प्रतीक आहे. दुःख झाल्यावर असं कोणी करत नाही. असं कोणी करतो का? आपली आई मेली आणि दारी गुढी उभा केली असं कोणीच करत नाही. दुःखात कोणी करत नाही. दुःखात केलं तर त्याला चक्रम समजते, वेडा समजते, त्याला मूर्ख समजते. अति आनंद होण्यात हा प्रकार साजरा केला जातो. विठ्ठला करते कथा गाते गाणे. तेव्हा कथा आणि गाणं, कथा जी असते ती गद्यातून असते आणि गाणं जे असतं ते मात्र पद्यातून असतं. जसं पहा किती छान सुंदर ते ध्यान, पहा किती छान सुंदर ते ध्यान, यशोदेच्या मांडीवर खेळ भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळ भगवान. पहा किती छान सुंदर ते ध्यान, पहा किती छान सुंदर ते ध्यान, यशोदेच्या मांडीवर खेळ भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळ भगवान. तेव्हा हे गाणं आहे. गाणं हे पद्यातून असतं आणि कथा ही गद्यातून असते. विठ्ठला तर असा हा आनंद सागर भगवान कृष्ण परमात्मा, त्या परमात्म्याने आपल्या रूप सामर्थ्याने, आपल्या गुण सामर्थ्याने सर्वांना आकर्षित करून घेतलं, सर्वांचे मन येधून टाकले. तर हे गोडचिंतन महाराज अभंगाचे शेवटी तुका म्हणे थांबे, 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 धीरे बोलांडे,
देवा जगत्रय देवा जगत्रय असो भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. भगवंताच्या अवताराचा आनंद सर्वांना झाला आणि भगवंताने आपल्या येण्यातून अवतार घेण्यातून सर्वांना सुखी केलेला आहे. असा सुखस्थान परमात्मा लहानाचा मोठं होऊ लागला. नंतर भगवंताने आपल्या माध्यमातून खेळ या माध्यमातून आपलं सुख गोपाळांना दिलेलं आहे. महारास लीला या माध्यमातून आपलं सुख भगवंताने गोपिकांना प्राप्त करून दिलेलं आहे. विठ्ठला गोकुळातील गोपकुमारी त्यांची मनोमन अशी कामना होती की आपल्या जीवनामध्ये भगवान कृष्णच हा पतिरूपाने मिळावा. याकरता त्यांनी एक व्रत सुरू केलं, कात्यायनी नावाचं व्रत. ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचं असतं. तेव्हा त्या गोपकुमारी सकाळी लवकर उठून यमुनेमध्ये स्नान करत असतात. पण ते स्नान विवस्त्र होऊन करत असतात. कारण विवस्त्र होऊन स्नान जर तीर्थामध्ये केलं तर त्याचं फल मिळत नाही. नग्न होऊन या स्नान जे करते त्यांची व्रते होती निरर्थक. तर हे भगवंताने सर्व जाणलं. माझ्या प्राप्तीसाठी यांनी खडतर व्रत सुरू केलेलं आहे, पण यांचं व्रत फेल जात आहे, त्याचं फल यांना मिळणार नाही. आणि म्हणून भगवान एके दिवशी अकस्मात आले. गोपिका स्नान करत होत्या. भगवान आले, सर्वांचे वस्त्र उचलले की डायरेक्ट झाडावरती गेले. स्नान संपलं आणि वर पाहू लागले, वस्त्र दिसेना. कुठून तरी चाहू लागली की भगवान कृष्ण हे झाडावरती गेलेलं आहे. याकरता त्यांनी पाण्यातूनच देवाची स्तुती केलेली आहे, देवाला प्रार्थना केलेली आहे. हमारी चीर दे बनवारी, हमारी चीर दे बनवारी, हमारी चीर दे बनवारी. तुम्हारी चीर तब नहीं दूंगो, तुम्हारी चीर तब नहीं दूंगो, हो जा जल से नारी हमारी चीर दे बनवारी, हमारी चीर दे बनवारी. आमचे वस्त्र आम्हाला देऊन टाक. याबद्दल अशी मोठी गवळण आहे की भगवंताने अनेक गोपिकांना ठकवलेलं आहे. ती गवळण फार मोठी आहे आणि वेळ बराच झालेला आहे. कारण माझ्या समोर जे आलेलं आहे ते प्रतीक कोणतं आहे, वेळ झाला, लवकर आठवून घ्या. विठ्ठला विठ्ठला
गोपिकांचा भाव की देवाचा आनंद आपल्याला मिळावा आणि म्हणून भगवंताने देखील आपला भाव मनातील प्रगट केला की तुमची मनकामना मन इच्छा मी परिपूर्ण करणार येत्या शरद पौर्णिमेला एक बात मैं को सखिरी राखियो याद अपने मन में शरद रैन के मध्य करूंगो लीला निज वृंदावन में तुमची मन इच्छा मी परिपूर्ण करणार. आणि अशा प्रकारे शरद पौर्णिमा आली. भगवंताने पाव वाजवला आणि तो स्वर सर्वांच्या कानी गेला. आपल्या पाव्यातून स्वरातून भगवंताने सर्वांना आकर्षित करून घेतलं. सर्व गोपिका धावत आल्या. भगवंताने तिथं अनेक युद्ध बोलवले. गोलोकधामातून असंख्य गोपिका असंख्य गवळणी. तेव्हा भगवान देखील तेवढेच झाले. जेवढ्या गोपिका तेवढे भगवान झाले. एक एक गवळण एक एक गोपाळ एक एक गवळण एक एक गोपाळ हाती धरणी हाती धरणी हाती धरणी नाचती 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 म्हण राधे 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 अशा प्रकारे भगवंताने आपलं सुख सर्व गोपिकांना प्राप्त करून दिलेलं आहे. अशा बरेच काही लीला भगवान करत आहेत. आणि पुढे चालून मग भगवंताने विचार केला. आपले मित्र खरे जिवलग खरे परंतु शक्तिहीन दिसतात. आणि म्हणून त्यांना विचारणा केली की आपण कसे मी कसं. अर्थात जसं मी शक्तिमान तसं तुम्ही देखील सर्वांनी शक्तिमान व्हा. याकरता चांगलं खात चला. पण गोपाळ म्हटले देवा तू सांगतोस खरं पण आमच्या माता आम्हाला देत नाही. तुम्हाला काय मिळतं म्हटले आम्हाला मिळतं ताक. गवळीयाची ताकटे कोण पोर चांगली कोण पोर चांगली कोण पोर चांगली. तेव्हा आम्हाला ताकच मिळतं. शक्ती कशी प्राप्त होणार. मग तुमची मालमत्ता कुठं जाते म्हणले मथुरेत जाते. मथुरेत जाऊन त्या आमच्या माता स्वल्प दरात घेतात. मग देवाने विचार केला आपल्या नगरीमध्ये हा खरा न्याय नसून अन्याय आहे. हा धर्म नसून अधर्मच आहे की ज्याचा असताना त्याला मिळत नाही. दुसरेच माणसं खातात आणि शक्तिवान होतात. एक अशी म्हण आहे की ज्याचा माल
त्याची हाल आणि कोले कुत्रे पडलेत ना याचा समज त्याला मिळत नाही. याकरता भगवान सांगू लागले मी सांगतो तसं करा. नेमकं कसं करा? याला तारी यारे लागे, याला तारी यारे लागे, याला तारी यारे लागे, याला तारी यारे लागे. माझ्या मागे मागे, माझ्या मागे मागे, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी. माझ्या मागे मागे, माझ्या मागे मागे, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी. भगवान म्हटले मग माझ्या पाठीमागे सर्वांनी चला. मग आजही देतो पोटभर. मग पोटभर देवाकडे, चिमटभर जीवाकडे. मग कधी देवाकडूनच मिळावं, कारण देवाचं देणं सरत नाही, जीवाचं देणं उरत नाही. भगवाना म्हटले चला. आणि गोपाळही आग्रहाने सांगू लागले की देवा तुम्ही आम्हाला देणार ना, चला कोणतं माध्यम? चोरीचं माध्यम. भगवान पुढे झाले, गोपाळ मागून चालू लागले, पण जरा बडबड करू लागले. भगवान म्हणतात हे गोपाळांनो, आपल्याला करायचं चोरी करणं, आणि चोरीचा प्रकार असतो कसा, तर चोरीचा मामला ना हळूहळू पामला. हळूहळू चला कोणी बोलत ना बोला, कोणी बोलत ना बोला, कोणी बोलत ना बोला, कोणी बोलत ना बोला, कोणी बोलत ना बोला. भगवंताने सर्वांना आदेश केला, हळूहळू चला कोणी कोणाशी नको. जर असं केलं तर आधी देतो पोटभरी पोरे मनात तोरे. चोरी कर्म सुरू झालं. आणि थोड्याच दिवसामध्ये भगवंताने सर्वांना शक्तिवान केलं. आणि म्हणून सर्व गोपाळांनी देवाला पावती देऊन टाकली. कोणती? तुझी आहे सगळं निश्चिंते देवाकडे, फजिती संसाराकडे. संसार करून जर अनिश्चिती मिळत असेल तर त्याला परमार्थ म्हणा, आणि परमार्थ करून फजिती होत असेल तर त्याला संसार म्हणा. निश्चिंती, संसारात निश्चिंती नसते, संसारात फजिती, आणि परमार्थामध्ये निश्चिंती. विठ्ठला चोरी कर्माची वार्ता नंतर गोकुळात पसरली गेली. कोण चोऱ्या करतो, कोण चोऱ्या करतो म्हणते नंदाची आपोरे. आज चोरी केली खरे, खऱ्या अर्थाने आज चोरी केली. तो नंदाचाच मुलगा असावा, तोच कशावर भेट करी यायची. आणि म्हणून एकी गारानं यशोदा मातेकडे येऊ लागले. यशोदेला ते खरं वाटेना, पण यशोदा गवळणी मात्र पुन्हा पुन्हा दारी येत आहे, आपलं गारानं मानत आहेत. एक प्रसंग असा असंख्य गोपिका दारी आहे. प्रत्येकीला वाटलं आपलं गारानं प्रथम करावं यशोदेकडे. या सर्वातून एक छोटी गवळण 15 मुखाने बोबडी, तिचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली काय सांगत ते बाई, काय सांगतो ते बाई, सांगत ते बाई, काय सांगतो, काय सांगत ते बाई, काय सांगतो ते काय सांगत ते बाई, काय सांगतो. गवळण सांगू लागली, यशोदेला बोलू लागली. जात होते म्हणे पानिया, वाते तो भेटला सावला, दोईवर तो बी मैल पचाची, खांद्यावरी काबला. काय सांगतो ते बाई, काय सांगतो, काय सांगतो ते बाई, काय सांगतो, काय सांगतो ते बाई, काय सांगतो, काय सांगतो ते बाई, काय सांगतो. मग मी तेथून पलाली, पलता पलता
काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे बाई काय सांगू काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे खेळणे माझे गेली तवारी मग मी तेथून पळाली पलता पलता घसरून पडली धुईची घागल फुटली. कोणती गवळण आहे? बोबडी गवळण, नाही तर मलाच बोबडं समजा. तेव्हा ती गवळण बोबड्या शब्दाने यशस्वी बोलत आहे. तर अशा प्रकारे अनेक गोपिकांनी आपलं घराणं मानलेलं आहे. शेवटी यशोदेने देखील विचार केलेला आहे की ज्या अर्थी अनेक तोंड सांगतात याचा अर्थ काहीतरी होत असावं. आणि म्हणून भगवान कृष्णाला यशोदा सांगू लागले की हे कृष्णा तुझ्याबद्दल फार घराणे काही खोड्याचे काही चोऱ्याचे काही अनेक काय करतोशी चोरी करण्याचं कारणच काय? बरं तो खोड्या का करतो? हरी तो खोड्या करू नको रे करू नको माझे बाबा हरे तो खोड्या करू नको रे करू नको माझे बाबा हरे तो खोड्या करू नको रे करू नको माझे बाबा हरे तो खोड्या करू नको रे करू नको माझे बाबा करू नको माझे बाबा 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 करू नको माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा करू नको माझे बाबा माझे बाबा माझे बाबा हरे तू बोल्या करू नको रे करू नको माझे बाबा हरे तू बोल्या करू नको रे करू नको माझे बाबा हरे तू बोल्या करू नको रे करू नको माझे बाबा हरे तू बोल्या करू नको रे करू नको माझे बाबा कृष्णाला सांगत आहे. पण ते भगवंताने चालूच ठेवलं. पुन्हा प्रसंग आला. पुन्हा देवाची कानं घोडणी केली आणि देवाने देखील विचार केला आता वेळ बराच झाला आणि आपल्याला गोसेवा करायची आहे. यशोदा म्हटले तुला आता रानामध्ये जावं लागेल. भगवंताने ते शब्द मान्य केले आणि भगवान सर्वांना भेटले म्हणजे मित्रमंडळी त्यांना सांगू लागले की काय सांगू लागले? तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानातया अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानातया तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानातया तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानातया सांगितल्याप्रमाणे सगळे गोपाळ रानामध्ये आले. सर्वांच्या गायी चोरू लागल्या. भगवान खेळ करू लागले. अनेक खेळ देवाने खेळ. एक खेळ बोलू विटे दानो झेंडू लगोरी नानाकारी विटे दांडू झेंडू लगोरी नानाकारी विटे दांडू झेंडू लगोरी नानाकारी दांडू झेंडू लगोरी नानाकारी हेर मानियेला हेर मानियेला हेर मानियेला यमुने ततीरी हेर मानियेला हेर मानियेला हेर मानियेला यमुने ततीरी गाई गोपाळ सवंगडी म्हणा 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 गाई गोपाळ सवंगडी अनेक खेळ देवाने केले. शेवटी गोपाल देवाला बोलू लागले की देवाचा खेळात रंग नाही. आता खेळ बंद करा. झाली आता वेळ म्हणते आणि तशी देवाची आज्ञा सर्वांना प्राप्त झाली की आपापल्या शिदोऱ्या देवाकडे माझ्याकडे जमा करा. सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या देवाकडे जमा केल्या. देवाने सर्वांच्या शिदोऱ्या सोडल्या. कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं आंबट कोणाचं चंबट कोणाचं खारट कोणाचं गोड असं भिन्न भिन्न पाहिल्यानंतर भगवान म्हटले माझे आहे ते शिप आहे नाही तरी घराला चांगला ना मला चांगला आवडतं. भगवंताला कोणती माणसं आवडतात? चांगल्या भक्तीचे चांगल्या आचाराचे चांगल्या विचाराचे अशी माणसं देवाच्या आवडीचे होतात. चांगलं आम्हाला चांगलं लागतं. गोपाल मला देवा कुठून चांगलं आणावं? आमच्याकडे असलं तर देऊ. आमच्याकडे वांगलं तुझ्याकडे चांगलं आमच्याकडे दुःखन तुझ्याकडे सुख आमच्याकडे अज्ञान तुझ्याकडे ज्ञान. देवा तू देव आहेस आम्ही जीव आहोत.
काही कर, जसं असेल तसं भागून घे. सर्वांची नम्रता पाहिली आणि नम्रता पाहून भगवंताने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि तोच प्रसाद भगवान सर्वांना वाटप करू लागले. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण, वाटी आपल्या निधासे आणि भाग्याचा तो पावे ते पुंडलिक वरदारी ठेल श्री ज्ञानदेवा, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की, भगवान की, संत नाथ महाराज श्री गोविंद बाबा की भगवंताने काला केला आणि तो काला फारच गोड झाला. असा देवाचा काला म्हणजे देवाचं सुख आहे. ते सुख आपल्या घरी आपल्या अंतर येण्यासाठी याकरता पण जीवनामध्ये चांगलं जीवन जगा, आपणही चांगलं जगा, दुसऱ्याला देखील चांगलंच जगू द्या. जीवनामध्ये आचार विचार चांगला ठेवा आणि आपल्याला काहीतरी जगाचं देणं आहे ही वृत्ती धारण करा. जगासाठी काही प्रयत्न करा. जगाने आपल्यासाठी काय केलं यापेक्षा आपण जगासाठी काय केलं हा विचार जीवनामध्ये धारण करा. तसा प्रयत्न करा. देवाची भक्ती करा, संतांची संगती धरा, आईवडिलांची सेवा करा. अशा गोष्टी जर जीवनामध्ये केल्या तर निश्चित आपण देखील कालाला करतो. खरा काल आपल्या जीवनामध्ये मिळणार, आपल्याला पुढची गती चांगली मिळणार याच्यामध्ये शंका नाही, संदेह नाही. असो विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या या दरबारामध्ये मला सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. हे माझं परमभाग्य आहे. किंवा या ठिकाणी ही झालेली केलेली सेवा याला निमित्त म्हणजे गोविंद बाबा आहे आणि त्यांच्याद्वारा मला वाटतं हा कार्यक्रम सुरू झाला असेल की सत्यधर्म ही जागृती करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केला आणि तोच उपक्रम त्यांच्या परमशिष्या परमसाध्वी सदाचार संपन्न बसा 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 5 मिनिटं बसा. जसे काही कथामूर्ती असा तसं या काही तपमूर्ती आहेत. रोज एक प्रदक्षिणा, रोज एक प्रदक्षिणा कोण करायला आणि शिवाय पायामध्ये चप्पल नाही, काही मोठं तप आहे की ज्या तपाला तोड नाही जोड नाही असं योग्यासारखं शरीर त्यांनी जीवनामध्ये धारण केलेलं आहे. अशा महान तपस्विनी आपल्या मीराताई उर्फ कृष्णामाय यांच्या आग्रहाने या ठिकाणी आलो, थोडीफार सेवा केली. सर्व त्या गुरुबंधूची भेट झाली, आनंद झाला आणि या ठिकाणी जे काही मी चिंतन मांडलेलं आहे त्यामध्ये जे काही आपल्याला बरं वाटलं असेल ते इथंच टाकून जा आणि जे काही बरं वाटलं असेल ते आपल्याबरोबर ते घेऊन जा असतो. ही झालेली सेवा गोविंद बाबा सद्गुरू जोग महाराज तथा विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज, माऊली जगद्गुरू तुकाराम महाराज, बोधे बाबा आदी कोण सर्वांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय एक सूचना आहे, सर्व विद्यार्थी वृंद इथेच बसतील, इथेच पंक्ती होणार आहेत, तिकडे कोणी जायचं नाही. शिंकेला